2 महिन्यापूर्वी लग्न झालेला तरुण सासरवाडीला येतो, पण या ठिकाणी त्याची अत्यंत निर्दयपणे हत्या होते. 2च महिन्यात एक परिवार उद्ध्वस्त होतो आणि ही दुर्दैवी घटना समोर येते. बुलढाणा जिल्ह्यातील रेवती भागातील महादेव दौलत घुगे या 30 वर्षीय तरुणाचं लग्न 2च महिन्यापूर्वी पालघरमधील खानपाडा परिसरातील एका तरुणीशी झालं. नव्या जीवनाची नवी स्वप्न घेऊन आयुष्याला सुरुवात झाली. पण या सुखात मिठाचा खडा पडला. नवी नवरी अचानक आजारी पडली. यामुळे काही दिवसांसाठी ती माहेरी पालघरला आली. काही दिवस राहिली आणि आता तिला तिच्या सासरी जायचं होतं. तिला नेण्यासाठी पती महादेव पालघरला आला होता. पण नियतीचा क्रूर खेळ पहा. 1 जानेवारीची ती रात्र होती. नव्या वर्षाचा पहिला दिवस होता. जावयानं घरी जेवण केलं आणि फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला. त्यावेळी त्याची ओळख बोईसर इथं राहणाऱ्या साहिल राजू वाघारी नावाच्या 23 वर्षाच्या तरुणाशी झाली. त्यानंतर हे दोघेही फिरत हुतात्मा स्तंभ परिसरात आले. इथं साहिलला त्याचा 25 वर्षीय मित्र अनीस खान भेटला आणि यानंतर साहिल आणि अनीस यांनी महादेवकडे पैसे आणि मोबाईल मागायला सुरुवात केली. तेव्हा तिघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर त्या दोघांनी महादेववर चाकूनं वार केलं, त्याला गंभीर जखमी केलं आणि मारेकरी पळून गेले. जखमी महादेवला कसाबसा जवळच्या पालघर पोलीस ठाण्यात पोहोचला. घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन साहिल याला ताब्यात घेतलं, तर दुसरा आरोपी अनीस याला बोईसरच्या गदापाडा परिसरातून अटक केली. इकडे महादेव हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात नेण्यात आलं. पण दुर्दैवानं गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त झाला.